जो कुठला माणूस एका भाषेवर प्रेम करतो तो दुसऱ्या भाषेचा दुस्वास करू शकत नाही, शक्यच नाही. म्हणजे अगदी साधी गोष्ट. आणि इंग्रजी आणि मराठी याकडे आपण एक सतत डायकोटॉमीच्या ज्या नजरेने आता बघतोय ना, ते सगळं एक नाटक एकदाच थांबवायची गरज आहे. किंबहुना मला असं वाटतं की आज मराठीने अनेक इंग्रजी शब्द आत्मसात समजा केले असतील तर ते चांगलं आहे, कारण बदल हीच गोष्ट शाश्वत असते आणि भाषा जी बदलाला स्वीकारते ना तीच टिकून राहते, नाहीतर ती मृत्यूपंथाला लागते. त्यामुळे आपली मुळात आधी मराठी संस्कृत उद्भव, त्याच्यात थोडे प्राकृतमधलेही शब्द आहेत, त्यानंतर 20-22% पर्शियन शब्द आहेत आपल्या याच्यात. म्हणजे मी माझ्या इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो इथं ऑथेल्लो, आणि ते शायलॉकचं काहीतरी वाचल्यावर एक ती मुलगी म्हणाली की सर जमी असणार फरक. म्हणलं अरे हेच आपण मराठीत बोलतो की जमीन आसमानाचा फरक, फक्त चाळ हे